रोज सकाळी उठलं, खाल्लं, प्यायलं, झोपलं. का तर म्हणे जिभेला खावंसं वाटतं. सकाळी उठल्यानंतर, "ए चहा देतेस ना गं?" का? तर म्हणे चहाची शरीराला सवय झाली आहे. हे काय आहे? असलं नकोय मला मेकॅनिकल आयुष्य. आज मला स्वयंभू प्रेरणा झाली. चला काय आहे, कुठेतरी मस्तपैकी जायचं आहे आणि अमुक-अमुक कलिंगडाचा ज्यूस प्यायचा आहे. का म्हणून मी रोज चहा पिणार? माझं मन मागतं म्हणून? If my Atma is the boss, then he should decide and not the mind. Isn't it? Who is the owner of this house? Dalal or the owner? Am I responsible? Am I answerable to the Dalal or the owner? Definitely not Dalal. Definitely the owner, and the owner is my soul. And the soul has to decide की आज मी चहा पिणार नाही. का तर एक घाणेरडा दलाल माझा रोज चहा प्यायची घाणेरडी सवय मागतोय. आज से नहीं मिलेगा, जा तेरे को चाय. आज से तेरे को कलिंगड़ का जूस ही पीना पडेगा. दिस इज ट्रेनिंग युअर माइंड. दिसायला गोष्ट लहानशी दिसते की मी आज चहा प्यायलो नाही, की गेले 20 वर्षाची माझी सवय आहे. सकाळी उठल्यानंतर कधी एकदा चहा होतोय तोवर दरबड. पेपर आला पण चहा नाही. चहा आला तर पेपरवाला का नाही आला अजून? 2 शिव्या पेपरवाल्याला. चहा गार होतोय ना. अरे चहा पी ना, पेपर नंतर वाच. नाही, कॉम्बो पॅकची सवय झाली. हे काय आहे? आय हॅव टू क्रॅक इट बिकॉज आय एम द ओनर ऑफ दिस हाऊस. कुठला तरी दलाल येऊन त्याची मालकी हक्क सांगायला लागलाय माझ्या घरावरती आणि मी शांतपणे मुकाटपणे बघत बसलोय. नाही, आज बंड करून उठलोय. त्यामुळे ही इच्छा प्रत्येक जीवात्म्याने स्वतः आतमध्ये निर्माण करायची. गोष्ट लहानशी असते, मगाशी म्हटलं तसं की मला रोज सकाळी चहा प्यायला लागतंच उठायला. मी ठरवलंय माझी इंटेन्स चहा प्यायची डिझायर जोवर संपत नाही तोपर्यंत मी चहा पिणार नाही. मग चहाच्या ऐवजी काही घेईन. पाणी पिईन, लिंबू सरबत पिईन. हा डिसिजन जोपर्यंत आपण खंबीरपणे घेत नाही तोपर्यंत अनेक कोर्सेस आपण अटेंड करू, अनेक जन्म आपण घेऊ, अनेक संत आपल्याला भेटतील, पण आपण नर्मदेतले गोटे आहे तसेच राहू. त्यामुळे हा डिसिजन मी आता ठरवलाय. काय झालंय, आत्ताच एक 5 किलो दार्जिलिंगचा महागडा चहा आणलेला आहे. तो संपवल्यानंतर ना मग मी डिसिजन घेणार आहे. 5 किलो दार्जिलिंगचा चहा आणलेला असेल तर मी महागडा चहा शानसे लोकांना पाजेन आणि मी त्या मस्तपैकी लिंबू सरबत घेईन. न करत्याचा वार शनिवार म्हणतात. 5 किलो असू दे ना तर 50 किलो असू दे. इफ नॉट नाऊ नेव्हर, हे पक्का लक्षात ठेवायचं. कुठलीही गोष्ट जोपर्यंत मी आत्ता ह्या क्षणापासून सोडायची ठरवली हे आपण म्हणत नाही तोवर ती कधीच सुटणं शक्य नाही. कारण अनेक जन्मांची सवय लागलेली आहे गुलाम व्हायची. ओनरशिप विसरून गेलोय. गुलामगिरीची सवय लागली.